नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. डोंबिवली पूर्व नांदिवली रोड इथल्या साई दर्शन कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमधून माहेराहून सासरी जाण्यासाठी उत्सुक असणारी आमची स्वप्नाली ताई काय म्हणते आहे ऐकून घेऊया. चला गप्पा मारूया. भेटूया स्वप्नाली सोनार ताईला. चला. हे माहिती आहे ना, मी थोडंसं खातो आणि कोणाला भरवायचं असतं. कोणाला लवकर अख्खा. हा बघूया. हा अख्खा. हा मग काय असतं नंतर आपण गप्पा मारताना गप्पा संपेपर्यंत ते गप्प असतात. हा ओळख करून देते. द्या ना. मग मी नाही म्हटलं का. हे माझे मिस्टर आहेत सिद्धार्थ. नमस्कार. ही आई माझी. नमस्कार. हे पप्पा. नमस्कार. ह्या सासूबाई आहेत. नमस्कार सासूबाई. हे सासरे. नमस्कार. आणि हे आजोबा आहेत माझे. नमस्कार आजोबा. आणि ही मावशी. बरं. मावशीची मुलगी. आणि ही मावशी आजी. आणि मावशी आजी. बरं. हा सुरुवात करूया गप्पांना. हो. नमस्कार. नमस्कार. बरं. शाळा कुठली? इकडेच रावी नेरुरकर. आणि कॉलेज कुठलं? मंजुनाथ कॉलेज. कुठे आहे ते? MIDC डोंबिवलीलाच आहे. डोंबिवलीलाच आहे का? सगळं डोंबिवलीत. सगळं डोंबिवलीतलंच. आणि आता सासर कुठलं? डोंबिवलीतलंच आहे. बरं. कॉलेजमध्ये काय काय धमाल झाली जरा मला आवडेल ऐकायला. कॉलेजमध्ये बरीच म्हणजे बऱ्याच इव्हेंट्समध्ये पार्टिसिपेट, डान्स किंवा फॅशन शो बरेच केले आहेत. अरे वा. आणि डेज सगळे एन्जॉय केले. हां. बरेच कॉम्पिटिशन अटेंड केलेत. आणि मग त्यात प्रत्येकात बक्षीस मिळायचं? बऱ्यापैकी. अच्छा. मग आता ज्यांच्याबरोबर लग्न होणार आहे त्यांचं कॉलेज कुठलं? तेच सेम कॉलेज आहे. हो का? पण माहित नव्हतं तुम्हाला? ऍक्च्युली आम्ही एकाच ग्रुपमध्ये होतो, फ्रेंड्स होतो. अच्छा 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 अच्छा. मग कसं काय ते? मग ते रोज डे वगैरे असतो तो झाला होता? हो, रोज डे झाला होता. आणि मग ह्याने दिले होते तेव्हा? दिले होते. हो. काय म्हणजे रोज दिलं होतं का कुंडी सकट दिलं होतं? काय म्हणजे असं काय? भरपूर रोज दिलेले. भरपूर रोज दिलेले. मग त्यानंतर रोज द्यायला लागले ते? हा नाही. बोलवा ना जरा त्यांना. अहो अहो. या. नमस्कार. नमस्कार. काय करता आपण? मी GVK कंपनी कामाला आहे. नोकरी करता? एअरपोर्ट. नोकरी. कॉलेजमध्ये असताना ह्याला पहिल्यांदा कधी बघितलं? FY ला. FY ला. मग काय झालं? बघितलं मग आवडली. आणि मग ह्यांनाच बघितलं की बऱ्याच जणींना बघत होता आणि मग हे आवडल्या असं काय? नाही, यानाच पहिले बघितलं आणि तीच आवडली असं. हो. मग हे ह्यांना कधी कळलं? हे यांना TY ला कळलं. म्हणजे माहिती होतं पण डायरेक्टली मी TY ला सांगितलं शेवटच्या वर्षाला. तोपर्यंत माहिती नव्हतं? माहिती होतं पण असं पण रिॲक्शनच नव्हती काही. रिॲक्शनच नव्हती का? असंच म्हणजे अजून असं काही विचार नव्हता. पण ग्रुपमध्ये हे माहिती होतं? हो, ग्रुपमध्ये सगळ्यांना माहिती होतं. कधी FY ला की TY ला? माझ्या मनात आहे FY पासून सगळ्यांना माहिती होतं पण TY ला हो बोलली तर सगळ्यांना तेव्हा TY ला कळलं. पण तोपर्यंत तुमच्या मनात आहे हे जर सगळ्यांना माहिती होतं तर ह्यांच्या मनात आहे हे तुम्हाला FY ला कळलं नाही? नाही. हा. मी असा काही विचार नव्हता केला. अच्छा. मग कसला विचार करायचा तेव्हा तुम्ही? असं काही नाही. विचारच करायचा नाही. अरे किती टेन्शन मध्ये दोघे. बर. मग जेव्हा घरी सांगितलं तेव्हा काय रिॲक्शन होती? ऍक्च्युली माझी मावशी आहे ना, म्हणजे आईची मावशी आणि माझ्या सासूबाई एकाच ऑफिसमध्ये आहे. बर. तर त्यांनी सांगितलं मग घरी माझ्या आणि त्यांच्या पण. मग तेव्हा बाबा आणि आई गेलेले त्याला भेटायला. तो दिवस टेन्शनचा होता? भरपूर. भरपूर.